आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जावई बापू, अहो घरात पूजा आहे, बाहेर एवढी कामं पडली आहेत, तुम्ही कशा पाहिजे एवढ्या सगळ्यांना बोलवलं तिथं? डॅडी, हा, तेजूचं असं म्हणणं आहे, त्या दिवशी आत्या गेली तेव्हा इथं रॉकेलचा वास येत होता। काय सुंदर, राखेलचा वास कसा येईल? आपल्या घरी तर गॅसवर स्वयंपाक बनतो ना, तुम्हाला तर माहिती आहे। तेच तर, घरात सगळा स्वयंपाक गॅसवरती होतो, तर मग रॉकेलचा वास कुठून आला? नाही नाही नाही, असं काहीतरी करू नका। सुंदरचा गैरसमज झाला असेल, दुसऱ्या कशाचा वास आला असेल त्यांना। डॅडी, तेजू ना प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत ना बाईचे सेन्सेस जास्त जागृत होतात, त्यामुळे ती चुकणं शक्यच नाही। तर नीट आठवा, ते नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे, त्याशिवाय रॉकेलचा वास कसा येईल? तिचा आठवण्याचा प्रयत्न करू। हे हे हे, आठवलं आठवलं आठवलं, एक 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 एक, हे बघ, हे इथंच आहे, इथंच ठेवलंय, हे बघ, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे आहे का? हे सगळं काय आहे? हे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे कसं झालं, त्या दिवशी सकाळी आले अचानक पाहुणे। आता पाहुण्यांसाठी चहा नाश्ता करायला पाहिजे। तुमची आत्या तर तुम्हाला माहिती आहे, पाहुण्यांना कधीच तिने उपाशी घराबाहेर पाठवलं नाही। गॅस संपलेला, स्टोव काढला, तो बी पेटाना झालं का, पाहुण्यांसमोर नामुष्कीची वेळ आली, म्हणून तिने ठरवलं का हा स्टोव दुरुस्त करून ठेवायचा बा। म्हणजे कधी परत वेळ आली तर पंचायत व्हायला नको। हा, सुनबाई, याचा वास आला तुम्हाला? हा हो दादा, गॅस तर संपला होता एके दिवशी, आणि आत्या नाराज म्हणत सुद्धा होती की आपण स्टोव दुरुस्त करून घेऊया, त्याच्यासाठीच रॉकेल आणलं असेल। मग सकाळपासून करत बसली होती, मी तिला म्हणलो बी, अगं सकाळी सकाळी काय करत बसलीस तू? पण ती ऐकल तर ना, तुमची आत्या म्हणजे एक नंबर जिद्दी। हा, मग त्याचाच वास येत असेल मला। स्वयंपाकघर म्हणजे बाईचं दुसरं माहेर असतं असं म्हणायची तुमची आत्या। हे बघा जावई बापू, आज तिचं 13 वय, घरात पूजा आहे। त्या पूजेच्या वातावरणात तरी संशयाचं वार मिसळू नये अशी आमची इच्छा आहे। त्यांच्या आत्म्याला त्रास होईल असं कायच करायचं नाही आम्हाला। तुळजा, आम्ही तुझ्या पुढे हात जोडतो बाई, पण निदान हे विधी होईस्तोवर तरी हे काहीतरी करू नका। आधीच त्यांच्या जाण्याच्या त्रासात ना आम्हाला बाहेर पडणं अवघड जातंय।